आम्ही सारे खवय्ये. आणि आता कलरफुल असा हा पास्ता आपण बनवतोय. तुम्हाला माहिती आहे न्यूट्रिशियस असा पास्ता आहे. नेहमीचा मैद्याचा पास्ता नाही. तर अनुजाने कुठून मिळवलाय तो? हा ऍक्च्युली असं झालं की आईची एक मैत्रीण आहे तिने हे जे सरगुंड आहेत ते हे आमरसाबरोबर खाल्ले जातात. पण म्हणजे घरी कोणी नव्हतं तर मला पास्ता वाटला, मी त्याचा पास्ता केलेला. ओ लवली, क्या बात आहे. पण म्हणजे हे असे ट्विस्टेडच मिळतात का? नाही नाही, ऍक्च्युली म्हणजे गहू असतो ना त्याचा रवा मिळतो तिकडे. ओके. तर ते रवा त्या गव्हाच्या काडी बरोबर म्हणजे असं हे करतात, गुंडाळतात आणि तो स्पेशली समर मध्ये मग ते वाळवायला ठेवतात असं. तर आता याचं साहित्य पटकन लिहून घ्या म्हणजे हा न्यूट्रिशियस पास्ता तुम्हाला बनवता येईल. हे गव्हाचे उकडलेले सरगुंड आहेत, कॉर्न बेबी कॉर्न आहेत, नंतर मशरूम आहेत, हे व्हाईट सॉस विथ चीज, हे रेड कॅप्सिकम, येलो कॅप्सिकम, ऑलिव्स, मीठ चवीनुसार, ऑरिगानो, पेपर, चिली फ्लेक्स अँड बटर. सरगुंड्यांचा आपण आता मस्तपैकी पास्ता बनवतोय. पण बेसिकली मला खूप उत्सुकता होती हे सरगुंडे म्हणजे काय आणि कसे दिसतात मुळात ते. तर ते असे छान आपला पास्ता एरवी जसा दिसतो तसेच दिसतात. म्हणजे तुम्ही बघताय आपले मैद्याचं जे पाकिट मिळतं रेडीमेड पास्त्याचं, तर शिजवताना हे तसेच शिजवायचं. पाण्यात आपण घालून शिजवतो तसं भरपूर पाण्यामध्ये घालून उकळून चाळणीवरती घालायचं आणि त्याला तेल लावायचं बस, म्हणजे ते सुटे होतात. येस. तर तशा पद्धतीने हे आहेत, हे कच्चे आणि हे शिजवलेले. तर आता तू आधी काय कर? बटर घालायचं बारीक करू. ओके. आता बेबी कॉर्न. चला, त्यानिमित्तानं मुलांच्या पोटात भाज्याही जातात आणि मुलं आपणून खातात. मी घालत जाऊ एक एक जिन्नस. हो. आता कॅप्सिकम, रेड कॅप्सिकम बस. ह्याच्यात आपल्याला जे ग्रीन आवडत असेल तर ग्रीन, रेड, येलो जे अवेलेबल असेल त्या कॅप्सिकम्स घ्यायच्या. हे थोडं परतून झाल्यावरती मग शेवटी मशरूम घालायचं शेवटी. कारण मशरूम पण चांगले मशरूमला शिजायला पण पाहिजे. आणि सीझनिंग पण सगळं आत्ताच घालायचं असेल? नाही, सगळं मिक्स करताना. मशरूम घालू शकतो किंवा म्हणजे काही म्हणजे आपल्याला पाहिजे तसे. ओके. आता तुला काय लागणार आहे? आधी पास्ता का आधी व्हाईट सॉस? नाही, हे सगळं झालं की मग गॅस बंद करायचा आणि मग व्हाईट सॉस. ओके. हा, व्हाईट सॉस नंतर परत काय आपल्याला उकळायचं नाही. बरोबर. मग हे स्टर करून घेऊया आणि मग नंतर एक एक जस्ट मिक्सिंग करायचं आहे. तर ते ती कसं करते ते शिकूया त्याच्यामध्ये. सगळी तयारी झालेली आहे. तुम्हाला माहिती आहे उकडलेला पास्ता आहे शिजवलेला, भाज्या स्टर केल्या त्या रेडी आहेत, व्हाईट सॉस रेडी आहे. आता मिक्सिंग करतोय फटाफट. पहिल्यांदा पास्ता घालायला लागेल. पास्ता शिजवल्यावर त्याला जर तेलाचा हात लावला तरच तो असा सळसळीत राहतो, नाहीतर चिकटू गोळा होतो त्याचा. सॉस, व्हाईट सॉस. व्हाईट सॉस आपण जेव्हा आता मैद्याचा करतो ना त्याच्या ऐवजी म्हणजे मी ट्राय केलं होतं घरी, त्यामुळे तुम्ही खूप काय चवीत फरक नव्हता पडला, त्यामुळे तुम्ही करायला हरकत नाही ट्राय की थोडंसं ज्वारीचं पीठ आणि थोडंसं राजगिरा पीठ वगैरे आपण जे घेतो ना ती कणभर घेऊन जर तू ते मिक्स केली बटरवरती किंवा तुपावरती आणि मग दुधात तो जर शिजवला आणि चीज त्याच्यामध्ये घातलंस तर खूप जास्ती बदल होत नाही चवीमध्ये. आणि बेसिकली मैद्याच्या ऐवजी ही पिठं तुम्ही वापरू शकता, तेव्हा नक्की ट्राय करा. सो आता त्या स्टर केलेल्या भाज्या गेल्या त्याच्यामध्ये. आता ऑलिव्स, व्हाईट सॉस म्हणजे आपल्याला आवडत असतील तर. ऑलिव्स मस्तच लागतात ना. हो. आणि हे मी काय काय घालू सांग तू? पाय मिक्स कर. चिली फ्लेक्स म्हणजे तिखटपणा आहे ना. हा, तुला आवडतं तिखट? हो. नंतर पेपर पावडर आणि ओरेगानो. पण आता सगळीकडे मिळतो आपल्याला, तर त्याचा पण एक स्वतःचा छान अरोमा आहे. ऍक्च्युली रेडी. येस. पटकन झालेला आहे. साहित्यकृती लिहून घ्या. सरगुंड्यांचा पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचे उकडलेले सरगुंडे, बेबी कॉर्नचे तुकडे, मशरूम्सचे तुकडे, चीज घातलेला व्हाईट सॉस, लाल भोपळी मिरचीचे तुकडे, पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे, ऑलिव्हज, मीठ, ओरेगॅनो, मिरपूड,
चिली फ्लेक्स आणि बटर. कृती: गव्हाचा रवा काढून त्याचे सरगुंडे करून वाफवून घ्यावेत. गरम पाण्यामध्ये हे सरगुंडे वाफवून नंतर त्याला तेल लावून ठेवावं. पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये बेबी कॉर्नचे तुकडे, लाल आणि पिवळ्या भोपळी मिरचीचे तुकडे आणि मशरूम्सचे तुकडे परतून घ्यावेत. बटरवर मैदा परतून त्यामध्ये दूध, चीज, मीठ आणि मिरपूड घालून व्हाईट सॉस शिजवून घ्यावा. एका बाउल मध्ये वाफवलेले सरगुंडे घेऊन त्यामध्ये व्हाईट सॉस, परतून घेतलेल्या भाज्या, ऑलिव्हचे तुकडे, चिली फ्लेक्स, मिरपूड आणि ओरेगॅनो घालून पास्ता सर्व्ह करावा. आम्ही